नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर चला, सकाळी सकाळी मी बनवलं आहे नाश्त्याला उपीट. त्यानंतर मग मी भोपळा चिरून घेतला. भोपळा, टोमॅटो, कांदा हे सर्व चिरून घेतलं. तर ते कशासाठी माहिती आहे का तुम्हाला? तर ते मी आता भोपळ्याचं सांबार बनवणार आहे, तर त्यासाठी. आणि इकडे मस्त असा चहा उकळत आहे. या सर्वांनी चहा प्यायला. आणि बघा, मी सगळं मिक्स करून भोपळा बारीक चिरून, टोमॅटो चिरून फोडणी दिली आणि हळद आणि जिरी मोहरीची फक्त फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये भोपळा शिजायला घातला. भोपळा मऊ शिजवून घ्यायचा आणि त्याचा दालचा बनवायचा. तर त्यासाठी मी ते शिजवून घेतलं. त्याच्यामध्ये डाळी घालायच्या मिक्स आणि भोपळा शिजवून घ्यायचा. पूर्ण शिजल्यानंतर त्याला फोडणी द्यायची. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. तर काल मी पिको फॉल केला. तर ही साडी होती खड्यांची आणि एम्ब्रॉयडरीची. त्याच्यावरती फॉल अजिबात बसत नव्हता. मी फॉल कसा बसवला हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते. तर खड्याच्या साडीला जर तुम्हाला फॉल बसवायचाच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॉल बसवू शकता. तर काही जण खड्याची साडी आहे फॉल बसत नाही म्हणून खड्याच्या साडींना फॉल बसवत नाहीत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल बसवला तर एकदम छान असा फॉल बसतो. मशीनवरती फॉल बसत नाही. मशीन सरकते बाजूला आणि फॉल नाही बसवत. खडे असल्यामुळे कापड पुढे सरकत नाही. तर बघू शकता, मी जिथंपर्यंत खडे नाही तिथंपर्यंत मी मशीनवरती शिवून घेतला आहे. आणि एकदम असं परफेक्ट सरळ साडीवरती फॉल ठेवायचा आणि त्याच्यावरती सुईने धागे टाकून घ्यायचे, म्हणजे फॉल असा व्यवस्थित बसतो. हातशिलाई करून घ्यायची. दोन्ही बाजूला हातशिलाई केल्यानंतर एकदम छान असा फॉल बसवता येतो. खड्याची साडी आहे म्हणून फॉल न बसवता साडी वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही जर फॉल वापरला तर एकदम छान असा फॉल बसतो. तर माझा असा एकदम छान फॉल बसलेला आहे. तर तुम्हाला आता दाखवते पुढे व्हिडिओमध्ये की कसं मी फॉल बसवला तर आणि कसे धागे टाकले हे तुम्ही बघा. तर फॉलला खालच्या बाजूला साडीला डिझाईन होती, तर फॉल एकदम सरळ टाकला आणि डिझाईनच्या वरच्या बाजूने मी फॉल व्यवस्थित टाकून घेतला आणि सुईने अशा पद्धतीने धागे टाकून घेतले. तर बघा, तुम्ही सुद्धा असे धागे टाकून घेऊ शकता. दोन्ही बाजूला हात शिलाई करण्यासाठी एकदमच दोरा घ्यायचा नाही, थोडा थोडा आपण दोरा घेऊ शकतो. कारण एकदमच जर पूर्ण मापाचा दोरा घेतला तर खूप लांब होतो आणि लांब झालेला दोरा त्याचा गुंता होतो. तर त्यासाठी आपण 2-3 वेळा दोरा आपण बनवून घ्यायचा आणि मग हात शिलाई करून घ्यायची. पहिल्यांदा माझं असंच झालं, दोरा जास्त घेतला आणि त्याचा गुंता झाला. तर मी दोरा कट करून नंतर दुसरा दोरा बसवला. तर तुम्ही सुद्धा असा थोडा थोडा दोरा घ्यायचा आणि त्याची गाठ मारून नंतर पुढं तुम्ही धागा टाकू शकता, शिलाई टाकू शकता. तर एकदम सरळ असा धागा टाकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असा फॉल बसतो. तर बघा किती छान असा फॉल बसलेला आहे. तर याच्यावरती इस्त्री फिरवली तरीसुद्धा फॉल प्लेन बसतो आणि त्याच्यावरती हाताने प्लेन करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असा फॉल बसतो. तर खालची डिझाईन तशीच राहिलेली आहे आणि वरती फॉल बसलेला आहे. तर डिझाईनवर बरोबर फॉल बसवला तरी फॉल बाहेर दिसतो डिझाईनच्या, म्हणून थोडीशी किंचित जागा सोडून नंतर वर फॉल बसवायचं. तर बघू शकता एकदम प्लेन असं साडीला फॉल बसलेला आहे. फॉल बसवला आहे की नाही असं दिसतं. तर प्रत्येक खड्याच्या साडीला तुम्ही अशा प्रकारे फॉल बसवू शकता. एकदम प्लेन अशी घडी झालेली आहे. तर तुम्ही घडी बघू शकता. फॉल बसवल्यानंतर छान अशी घडी झालेली आहे. साडीची अगोदर एवढी प्लेन अशी घडी बसत नव्हती आणि फॉल बसवल्यानंतर एकदम छान अशी घडी बसलेली आहे. धागासुद्धा वरती दिसत नाही. सेम मॅचिंगचा धागा आणि सेम टू सेम फॉल मी बसवलेला आहे. इकडे किती छान असा बसलेला आहे. बघा, आवडलं तर नक्की बनवा. आणि इकडे बघा, डॉगीला मी भाकरी केली आहे. तर डॉगीला आपली जी पातळ भाकरी असते तेवढ्यानं पोट नाही भरत, म्हणून मी अशी मोठी जाड भाकरी केली आहे. तर तेवढी जाड भाकरी त्याने खाल्ली की त्याचं पोट भरतं. तर अशी मोठी तवा भरून भाकरी केलेली आहे. तर त्याला भाकरी केलेली असते. इकडे भात आणि तुम्हाला मी सकाळी बनवलेलं शिजायला घातलेलं त्याचा मी दालचा केला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी दालचा केला आहे. खूप छान झाला, खूप चवीला छान आणि थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक जेवण होतं. तर भोपळा असा सहज कुणी खात नाही. दुसऱ्या भाजीमध्ये किंवा सुकी भाजी केली तरी कुणी भोपळा जास्त करून आवडीने खात नाही. तर अशा प्रकारे जर आपण भोपळ्याचा दालचा बनवला तर सगळेजण आवडीने खातात. तर इकडे बघा, डॉगीची भाकरी मस्त अशी भाजलेली आहे. तर तव्यावरती चांगली भाजून घ्यायची, कारण जाड भाकरी असल्यामुळे भाजायला उशीर लागतो. तर उशीरपर्यंत अशी भाकरी भाजून घ्यायची आणि गार झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर ती डॉगीला टाकायची. कारण जर गरम गरम भाकरी त्याने खाल्ली तर त्याच्या दाताला त्रास होऊ शकतो म्हणून. तर माझा इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर माझा पिको फॉल आणि दालचा कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.